नागपूरमध्ये भाजपकडून नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तर काँग्रेसकडून विकास ठाकरे हे त्यांच्यासमोर उभे आहेत। तर नागपूरमधली ही लक्षवेधी लढत आहे। दोघांनीही खरं तर आपलं सर्वस्व पणाला लावलेलं आहे आणि याच नागपूरच्या लक्षवेधी लढती संदर्भात आपण अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांच्याकडून। पराग, आपण पाहतोय नागपूरमध्ये आता जोरदार असा प्रचार झाला आणि त्यानंतर अखेर आजचा दिवस आलेला आहे। मतदान प्रक्रियेलाही सुरुवात झालेली आहे। काय कशा पद्धतीने नागपूरचं हे वातावरण आहे? नक्कीच संपूर्ण विदर्भात आज तर पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होत असताना प्रचाराला जोर पाहायला मिळाला होता आणि आज मतदान होताना आहे पाहायला मिळते। आज मतदान केंद्रावर ज्या पद्धतीने गर्दी आहे त्यावरून मतदारांमध्ये किती उत्साह आहे ते सुद्धा पाहायला मिळते। मी नागपुरातील सध्या नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल परिसरामध्ये आहे। इथे जवळपास 3 ते 4 बूथ केंद्र आहे आणि तिन्ही 4 बूथ केंद्रांवर मोठ्या प्रमाणात जे आहे ती गर्दी पाहायला मिळते। मतदार जे आहे आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी जे आहे इथे आल्याचं पाहायला मिळतं। त्यामुळे उत्साह जो आहे मतदारांमध्ये तो पाहायला मिळतो। नागपुरात खरं तर लढत आहे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरुद्ध काँग्रेसचे उमेदवार जे आहे विकास ठाकरे यांच्या विरुद्ध ही लढत आहे आणि या लढतीमध्ये सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे कारण की हेवीमेट मंत्री केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहे, त्यांचं देशभरात त्यांचं काम होतं। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष जे आहे या लढतीकडे लागलं आहे आणि यामुळे प्रचंड जो उत्साह जो तो आपल्याला मतदारांमध्ये पाहायला मिळतो। मतदारांकडून सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। काका, पहिल्याच याच्यात पोहोचलेले आहे? हो, थोडी चांगली रांग आहे। अर्धा ते पाऊण तास लागतात जवळपास। त्रास होता? नाही, काहीच नाही त्याला, व्यवस्थित आहे सगळं। काय वाटतं, सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे? केलंच पाहिजे, 100% केलं पाहिजे। नक्कीच 100% मतदान केलं पाहिजे। अशा पद्धतीचं जे आहे तो उत्साह जो आपल्याला आहे मतदारांमध्ये पाहायला मिळतो। त्याच पद्धतीने इथं 3-4 केंद्र असताना तिन्ही 4 केंद्रावर खचाखच गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ भोलेसह पराग ढोबळे, साम टीव्ही न्यूज, सुभाषनगर, नागपूर।